प्रत्यक्ष अनुभूती महत्वाची। भावनेच्या अभ्यासाने आपण प्रत्येकाने प्रत्यक्ष अनुभूतीवरील सत्य जगले पाहिजे। केवळ हा जिवंत अनुभवच आपल्या मनाला मुक्त करू शकेल। दुसऱ्याला झालेल्या सत्याचा साक्षात्कार आपल्याला मुक्त करू शकणार नाही। भगवान बुद्धांना झालेले ज्ञान देखील फक्त एकाच माणसाला, सिद्धार्थ गौतमालाच मुक्त करू शकले। फार तर एकाला झालेले ज्ञान हे इतरांना मार्गदर्शक होऊन त्या मार्गावरून वाटचाल करण्यास प्रेरणा देऊ शकेल। पण शेवटी आपणा सर्वांना स्वतःच आपल्या मार्गाने जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, परिश्रम करावे लागतील। भगवान बुद्ध नेहमी सांगत, आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न कष्ट तर तुमचे तुम्हालाच करावे लागतील। तथागत ज्यांनी हे ध्येय गाठले आहे ते तुम्हाला फक्त मार्ग दाखवू शकतील। आपल्या 3.5 हाताच्या शरीरातच सत्याचे जीवन जगता येते। सत्याची स्पष्ट व प्रत्यक्ष अनुभूती घेता येते। जे काही त्या बाहेर असते ते नेहमीच आपल्यापासून दूर असते। फक्त आतच आपण सत्याची खरी, स्पष्ट, प्रत्यक्ष व जिवंत अनुभूती घेऊ शकतो। तिन्ही प्रज्ञापैकी पहिल्या 2 प्रज्ञा काही भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचे वैशिष्ट्य म्हणता येणार नाही। दोन्ही प्रज्ञांचे प्रकार बुद्धपूर्व काळात प्रचलित होते। इतकेच काय पण बुद्धांच्या काळातही त्यांनी शिकविलेल्या या प्रज्ञा माहीत असल्याचा अनेकांचा दावा होता। या मार्गातील भगवान बुद्धांची अद्वितीय देणगी, त्यांनी जगाला दिलेली महत्वाची ठेव म्हणजे सत्याला स्वानुभवावर उतरविण्याचा मार्ग व त्यामुळे येणारे स्वानुभवात्मक शहाणपण भावनामय प्रज्ञा होय। अशा प्रकारे प्रत्यक्ष सत्य स्वानुभूतीवर उतरविण्याचा मार्ग म्हणजेच विपश्यना भावना होय। विपश्यना भावना, विपश्यनेचे वर्णन बऱ्याच वेळा अंतर्दृष्टीची चमक किंवा सत्याचा अचानक साक्षात्कार असे करतात। हे वर्णन ठीक आहे, पण वस्तुतः ही टप्प्याटप्प्याने प्रगती करणारी ध्यानाची एक पद्धती आहे, जी आपल्याला प्रगतीच्या अशा ठिकाणी घेऊन जाते जिथे विशिष्ट प्रकारचे साक्षात्कार करण्यास आपण समर्थ होतो। अशी आहे विपश्यना भावना, अंतर्दृष्टी विकसनाची पद्धत। ती सामान्यपणे विपश्यना साधना म्हणूनच ओळखली जाते। विपश्यना याचा अर्थ आहे बघणे, सर्वसाधारण बघणे की जे आपण उघड्या डोळ्याने बघू शकतो। विपश्यना म्हणजे एका विशेष पद्धतीने बघणे, आपल्यातल्या सत्याचे यथार्थ दर्शनावलोकन करणे। आपण स्वतःच्या शारीरिक संवेदनांचे साधन करून आंतरिक सत्याचे अवलोकन वा दर्शन करू शकतो। हा साधना विधी म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या संवेदनांचे पद्धतशीर व निःपक्षपातीपणे निरीक्षण होय। निरीक्षणामुळे आपल्या शरीराचे व मनाचे संपूर्ण सत्य आपल्या पुढे प्रकटे, उलगडले जाते। संवेदनाच का? कारण संवेदनांच्या आधारेच आपल्याला प्रत्यक्ष सत्याची अनुभूती होते। जे आपल्या भौतिक ज्ञानेंद्रियांच्या वा मनाच्या द्वारे आपल्या संपर्कात येत नाही ते आपल्यासाठी अस्तित्वात नसतेच। याच इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जगाचे ज्ञान होते। हीच आपल्या सर्व अनुभवांची क्षेत्रे आहेत। आणि जेव्हा 6 ज्ञानेंद्रियांच्या संपर्कात काहीही येते त्याच वेळेला संवेदना प्रकटतात। भगवान बुद्धांनी याबद्दलचे वर्णन पुढील प्रमाणे केलेले आहे। जर कोणी 2 काठ्या घेतल्या व त्या एकमेकावर जोरजोरात घासल्या तर त्यांच्या घर्षणाने उष्णता निर्माण होते आणि ठिणगी पडते। त्याच प्रकारे ज्ञानेंद्रियांचा संपर्क एखादा हव्या वाटणाऱ्या गोष्टीशी आला तर सुखद संवेदना निर्माण होतात। ग्रहणेंद्रियांच्या क्षेत्रात नावडत्या गोष्टी आल्या तर त्याचा परिणाम दुःखद संदेवनांच्या निर्मितीत होतो। या संपर्कात जर तटस्थ गोष्ट आली तर तिच्यामुळे आपल्या शरीरात असुखदुःखद, तटस्थ संवेदना निर्माण होतात। कोणत्याही गोष्टींचा शरीर व मनाशी संपर्क आला, संबंध आला की संवेदना उत्पन्न होते। अशा प्रकारे संवेदनांच्या माध्यमातून आपण जगातील प्रज्ञा विकसित करण्याचे प्रशिक्षण भौतिक व मानसिक घडामोडीचा अनुभव घेतो।
प्रज्ञा विकसित करण्याकरिता अनुभवित आहोत याची जाणीव आपणाला होणे आवश्यक आहे आणि म्हणूनच संवेदनांच्या सजगतेचा विकास करणे आपल्याला आवश्यक आहे. तसेच शारीरिक संवेदनांचा मनाशी जवळचा संबंध आहे व श्वासोच्छवासाप्रमाणेच मनाच्या वर्तमान स्थितीचे प्रतिबिंब संवेदनांवर ताबडतोब पडते. जेव्हा मनात विचार, कल्पना, तर्क, भावना, आठवणी, आशा किंवा भीती यांची निर्मिती होते तेव्हाच शरीरावर संवेदना उमटतात. प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक मानसिक कर्माबरोबरच शरीरावर त्या प्रकारच्या संवेदनांचा जन्म होतो. म्हणूनच अशा शारीरिक संवेदनांच्या निरीक्षणाबरोबरच आपण आपल्या मनाचेही निरीक्षण करू शकतो. सखोल संशोधनासाठी संवेदनांचे निरीक्षण अपरिहार्य आहे. जगातील प्रत्येक गोष्टीचे पडसाद आपल्या शरीरावर संवेदनांच्या स्वरूपात उमटतात. संवेदना हा मन व शरीर यांना एकत्र जोडणारा दुवा आहे. संवेदना जरी शारीरिक स्वरूपात असल्या तरी मनाच्या 4 प्रक्रियांपैकी ती एक प्रक्रियाच आहे. संवेदना जरी शरीरावर प्रकटत असल्या तरी त्यांची जाणीव मनालाच होते. मृत शरीरात किंवा निर्जीव वस्तूत संवेदना नसतातच, कारण त्यात मनाचे अस्तित्वच नसते. संवेदनांच्या अनुभूतीबद्दल आपण जागृत नसलो तर आपले सत्य संशोधन अर्धवट व वरवरचेच राहील. जसे माळ्याला आपल्या बागेची उत्तम निगा राखण्यासाठी त्यात वाढणाऱ्या गवताची आणि त्याच्या लपलेल्या मुळ्यांच्या महत्वाच्या कार्याची चांगलीच जाण असावी लागते, त्याप्रमाणे आपल्याला संवेदनांची ज्या बहुतांशी आपल्याला माहीत नसतात त्यांची ओळख करून घेतल्यावरच आपल्या ख्या स्वरूपाची माहिती करून घेऊन त्याला योग्य प्रकारे हाताळावयाचे काम आपल्याला करता येईल. आपल्या सर्व शरीरात सदैव संवेदना प्रकट होतच असतात. शरीराचा आणि मनाचा प्रत्येक स्पर्श हा संवेदनांना जन्म देत असतो. प्रत्येक जीवरासायनिक क्रिया संवेदनाच निर्माण करते. सर्वसामान्य आयुष्यात बहिर्मन फक्त तीव्र संवेदनांचेच आकलन करू शकते, कारण सूक्ष्म संवेदना ग्रहण करण्याची त्याची क्षमताच विकसित झालेली नसते. प्राणापान सती या साधनेच्या अभ्यासाने जर आपले मन धारदार बनविले तर सूक्ष्म संवेदनांचे आकलन करण्याची आपली क्षमता विकसित होऊन आपण त्यांचा अनुभव घेण्यास पात्र ठरतो. मग आपल्यातील प्रत्येक संवेदनेचा अनुभव आपले बहिर्मन करू शकते. श्वासोच्छवासाच्या सजगतेचा अभ्यास करताना नैसर्गिक श्वासाचे निरीक्षण करण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यात आपण सुसूत्रपणा आणण्याचा किंवा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याचप्रमाणे विपश्यना भावना वा अभ्यासातही आपण शारीरिक संवेदनांचे फक्त निरीक्षण करावयाचे असते. डोक्यापासून पायापर्यंत व पायापासून डोक्यापर्यंत, एका टोकापासून दुसऱ्या टोक्यापर्यंत शरीराच्या सगळ्या भागात आपले लक्ष पद्धतशीरपणे फिरवावयाचे असते. पण हे करीत असताना आपल्याला एखाद्या विशिष्ट संवेदनेच्या मागे लागावयाचे नाही किंवा एखाद्या विवक्षित संवेदनेला वगळून द्यावयाचे नाही. संवेदनांचे केवळ निःपक्षपाती निरीक्षण हाच आपला प्रयत्न यावेळी हवा. शरीरात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारच्या संवेदना प्रकट होतात त्याबद्दल फक्त सजगता हवी. मग संवेदना पुढील कोणत्याही प्रकारच्या का असेनात उष्णता, गारवा, जडपणा, हलकेपणा, खाज, धडधडणे, आकुंचन, प्रसरण, दाब, पीडा, मुंग्या येणे, स्पंदन, कंपन किंवा अन्य कोणताही प्रकार. भवतु सर्वमंगलम्. साधु 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 साधु.